वारंवार सांगताय की तुमच्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचं उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री म्हणून आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टातलं नाकारलं वगैरे तुम्ही जे सांगता सातत्यानं, हे तितकंसं खरं नाहीये. वकीलही तेच होते, मांडणारे तेच होते, भांडणारे तेच होते. त्या कालखंडामधले जे सरकारी वकील कुंभकोणी होते त्यांचं वर्तमानपत्रातलं स्टेटमेंट मी वाचलं की त्यांनी असं म्हटलं होतं की मला माझी भूमिका जी मराठा आरक्षणाच्या संदर्भामधली आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला मांडू दिले नाही. सरकारने वारंवार काय सांगितलं, माननीय देवेंद्रजींनी मागच्या कालखंडापासून पहिल्यापासून हे सांगितलं की मराठा आरक्षण आम्हीच देऊ शकतो. सुरेशदास साहेब मी सांगत चुकीचं असेल तर मला सांगा. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आधीपासून सांगितले की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर फक्त आम्हीच देऊ शकू. समाजाला वाटलं की देवेंद्र फडणवीस साहेब एवढं सांगतायत, राज्याचे मुख्यमंत्री होते त्या कालखंडात, आणि ते जर सांगताय की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ शकू, मग त्यांच्या आशा पल्लवित झाल्या, अपेक्षा वाढल्या. आणि नंतरच्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब छत्रपती शिवरायाच्या चरण स्पर्श करून त्या ठिकाणी शपथ घेऊन सांगतात यस मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. करतो नाही मी त्याच्यावर मी मागे जायला आणखी मागे पण देणार 19 ते 21 पर्यंतही जाईल मी तुम्हाला, त्याचा वाद नाही. पण जे आहे ते मांडत असताना नाही येईल 19 आलं ना मध्ये स्टेटमेंट. तुम्ही माझ्याकडे बघून बोला ना, मी त्यांच्याकडे बघून बोलतोय की ते आता एकमेव मंत्री सभागृहात आहे. नाही हरकत सरकार म्हणून ती भूमिका माझी जी आहे ते त्यांच्याकडे मांडतील, आपल्या माध्यमातच मांडतोय, फार तर तोंड असं करून मांडतोय. हा तर त्या कालखंडामध्ये देवेंद्रजींनी भूमिका घेतली, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी भूमिका घेतली. आणि स्वाभाविक आहे की एवढा मोठा समाज ज्यावेळेस रस्त्यावर येतोय, एवढा मोठा समाज एकत्र येतो आहे, त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभे करू नका. कसे आले, काय आले, कोण पैसे दिले, कोण कसं करतोय, कोण खर्च करतोय, हे प्रश्नचिन्ह उभे करण्यामध्ये एकत्र येत आहे. आणि ज्यावेळेस एकत्र समाज येतो तर त्याच्या मनामध्ये काहीतरी असं वाटतं आहे की आम्हाला आरक्षण मिळावं, आणि त्याला मग बळ मिळत असेल तर मग बळ तुम्हाला जे म्हणताय ते राज्यकर्ते जे सांगतात की आम्हीच देऊ शकतो याच्यामुळे होतं. तुम्ही ज्यावेळेस म्हणाला की 2019-21चा विषय काढा, तुम्ही वारंवार सांगताय की तुमच्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाचं उद्धव ठाकरे होते मुख्यमंत्री म्हणून आम्हाला आरक्षण त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टातलं नाकारलं वगैरे तुम्ही जे सांगता सातत्यानं, हे तितकंसं खरं नाहीये. कारण जर उद्धवजींच्या कालखंडामध्ये हे हायकोर्टाने मान्य केलं असं तुमच्या कालखंडामध्ये म्हटलं तुम्ही, तर मग वकीलही तेच होते, मांडणारे तेच होते, भांडणारे तेच होते. मग सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले त्या निर्णयाचं वाचन करत असताना त्यांनी हे कारण दिलं नाही. उलट असं एक पुढे आलं की त्या कालखंडामधले जे सरकारी वकील कुंभकोणी होते त्यांचं वर्तमानपत्रातलं स्टेटमेंट मी वाचलं की त्यांनी असं म्हटलं होतं की मला माझी भूमिका जी मराठा आरक्षणाच्या संदर्भामधली आहे ती देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला मांडू दिले नाही, असं कुंभकोणी साहेबांनी वर्तमानपत्रामध्ये आपलं स्टेटमेंट दिलं. काय खरं खोटं ते कुंभकोणी आणि देवेंद्रजींना मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण मग दुसऱ्या वेळेस आपण म्हणायचे की उद्धवजींनी या संदर्भामधलं असं केलं तर त्या कालखंडात हे का नाही म्हणत की कुंभकोणी असे का बोलले. मग त्या कालखंडामध्ये 1921चा जो निकाल झाला सुप्रीम कोर्टाचा, त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेश याच्यामध्ये इंदिरा साहनीचा उल्लेख आहे. आणि हेच म्हटलंय की मग तुम्हाला 50% 51%च्या वर आरक्षण देता येणार नाही. माझा प्रश्न असा आहे की 51%च्या 50%च्या वर आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाच्या जरांगे पाटलांच्या माध्यमातून भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायला हरकत नाही, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावं असं सर्व समाजांमधल्या बहुतांश लोकांचं मत आहे. आणि म्हणून सरकारचे मत तेच होत आहे. वारंवार सरकारी पक्षाकडनं पण तेच म्हटलं गेलं पूर्वीच्या कालखंडामध्ये की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. मग हे सगळं जर खरं आहे तर मग आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकारने आतापर्यंत भूमिका का स्पष्ट केली नाही. प्रकरण वाढत गेलंय, आजचं नाही, एका दिवसातलं नाही. 1982ला ज्यावेळेस पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही पहिल्यांदा केली गेली, मग ते अण्णासाहेब शिंदे असतील,
का अन्यथा त्या संदर्भात हळूच हळूच कोणीतरी उगारलं आपलं बोललं हे तर सुरुवात झाली ना कुठे ना कुठे. तेव्हापासून तर आज तक सरकार का तुमचे झाले माझे झाले मी होतो तुम्ही होते, परंतु एवढी तीव्रता एवढी उग्रता त्या याच्यामध्ये नव्हती. आणि मग त्यावेळेस सुशीलकुमार शिंदे साहेबांनी 2004ला यामध्ये कुणबी मराठा कुणबी हा त्याच्यामध्ये समाविष्ट केल्यामुळे काही प्रमाणात शांतता झाली. मग आता मला असं म्हणायचं आहे राज्य सरकारला की ज्यावेळेस ईडब्ल्यूएसचं आरक्षण कुणी मागणी केली, ईडब्ल्यूएसचे देशामधल्या एका तरी माणसानं सांगावं की हो ईडब्ल्यूएसचं आरक्षण, ईडब्ल्यूएसला आरक्षण मिळालं पाहिजे, इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण देण्याच्या संदर्भात आमची मागणी आहे आणि म्हणून घटनेमध्ये दुरुस्ती करा. कपिल पाटील ही मागणी आहे कुणाची? कुणाची मागणी नसताना सरकारने सो मोटिव्ह या संदर्भामध्ये निर्णय घेतला. स्वागतार्ह निर्णय. या निर्णयामध्ये सर्व जाती आल्या, त्यात मराठा समाजही आला. 8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या ज्या कोणी विकर सेक्शन मधले असतील ते सगळे त्याच्यामध्ये आले. मग अध्यक्षवाद माझा प्रश्न असा आहे की जर ईडब्ल्यूएच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार स्वतः पुढाकार घेऊन घटना दुरुस्ती करून 49.5% ऐवजी जे राज्यात नाही सध्या राज्यामध्ये आपल्याकडे 52% आरक्षण पण एसबीसीला दिलं. गोवारी समाजाचं आंदोलन झालं, 100च्या वर लोक याच ठिकाणी चिरडले गेले, आम्ही त्याचे साक्षीदारही आहोत. त्या कालखंडामध्ये पिचड साहेबांनी राजीनामा दिला वगैरे जो इतिहास झाला त्या कालखंडामध्ये स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी 2% आरक्षण अधिकचा तुम्हाला एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास म्हणून देऊ आणि त्यामुळे गोवारी समाज कोळी समाज वगैरे समाजाला 2% आरक्षण दिलं. त्या आरक्षणाला कोणी चॅलेंज केलं नाही, त्याला आव्हान दिलं नाही, का त्याच्यामध्ये एक भावनात्मक विषय होता. 100च्या वर लोक चेंगराचेंगरीमध्ये या ठिकाणी आदिवासी बांधव गोवारी समाजाने मरण पावले. त्यावेळेस आदिवासींच्या बाजूला आपली भावनाही होती, आजही आहे. खरंच विकर सेक्शन मधला खरंच गोरगरीब माणसाला, दुर्बल माणसाला, आदिवासीला त्या ठिकाणी आरक्षण दिलं, त्याचा आनंदच व्यक्त केला गेला, कुणी त्याच्यामध्ये म्हटलं नाही. मग आता मराठा समाजाला आरक्षण देत असताना आपल्याला अशी भीती का वाटते सरकारला की याला कोणी चॅलेंज करेल का? जर गोवारी समाजाचं 2% 50चं 52 झालं त्यावेळेस कोणी केलं नाही, मग आत्ता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देत असताना सरकारला ही भीती का वाटावी? मग सरकारला जर प्रामाणिकपणे इच्छा आहेच तर सरकारने मागासवर्गीय आयोगाकडे परत याची शिफारस करावी. जो राज्य मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगाने ते जे सुप्रीम कोर्टाने देणार नाही असं म्हटलेलं नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तुम्हाला मागासमध्ये घालायचं असेल तर या अटींची पूर्तता तुम्ही करा. तुम्हाला मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी केंद्राकडे पाठवा, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची शिफारस राज्याकडे दिल्लीकडे पाठवा, आपल्या केंद्र सरकारकडे पाठवा, केंद्र सरकारने दुरुस्ती करून त्या संदर्भात द्यावं. हे विहित पद्धत आहे संविधानानुसार दिलेली. मग सुप्रीम कोर्टाने नाकारलं. सुप्रीम कोर्टाला मग उद्धव ठाकरे साहेब असताना त्यांनी नीट मांडणी केली नाही वगैरे वगैरे ह्या विषयावर उगाच त्याच्याकडे जात असताना आपण मग हे करायचंच ठरवलं तर ठीक आहे, त्या कालखंडात नाही झालं. मग आता सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या त्यानुसार तरी तुम्ही द्या ना. मग जा तुम्ही त्या संदर्भामध्ये. मग आता ज्या ठिकाणी मी मान्य करतो की गायकवाड समितीने जो रिपोर्ट आपल्याकडे सादर केला त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ना की मराठा समाजाला आरक्षण देत असताना ह्या बाबी त्याने सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थितीवर आधारित केलं. पण मग त्याच्यामध्ये दुसरा एक सेक्शन तोही आहे की सामाजिक परिस्थितीचं अवलोकन करा. सामाजिक परिस्थिती म्हणजे मग तुमची चालीरीती कशी आहे, तुमची जीवन पद्धती कशी आहे, तुमची लग्न पद्धती कशी आहे, तुमच्या मेल्यानंतरचे काय उपक्रम केले जातात, दहनानंतरचे काय केले जातात, कशा रीतीनं चाली राहते, यात्रा समारंभ वगैरे साजरे केले जातात, लग्न समारंभामध्ये काय केलं जातं, तुमची वेशभूषा काय आहे, वेशभूषेनंतर तुमच्या ह्याच्यामध्ये लग्न पद्धतीमध्ये जे घटस्फोट दिले जातात ते कसे देतात, तुमच्या पंचमंडळ त्या ठिकाणी आहेत का वगैरे ज्या ग्वाती आहेत ह्या सगळ्यांची तपासणी करून मग मागासवर्गीय आयोग मागास ठरवतो. मग आपल्याला जर असं वाटत असेल तर नुसत्या गायकवाड समितीने वरवर शिफारशी केल्या, त्यांनी मान्यच आहे की त्यांनी केलेल्या ज्या काही आहेत त्या बरोबर आहे. त्यामध्ये मागास मराठा समाजामध्ये विकर म्हणून आहेच आहे हे आपण म्हणजे आता हे माहिती आहे की जो 50 एकरावाला होता 10 एकरावाला 10 एकरावाला 5 एकरावाला आला ही आपण परिस्थिती मान्यच करणार आहोत. मी असं म्हणणार नाही की 5 एकराच्या 5 मुलं झाले तर त्याच्यामध्ये 25 एकर का वाढले नाही, पण जे वस्तुस्थिती आहे ते मान्य आहे. आज हे वस्तुस्थिती आहे की जसा वंजारी समाज ज्या समाजामध्ये आज मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणी कामगार आहे त्याच्या खालोखाल मराठा समाजातले ऊसतोडणी कामगार आहे. आजही आमच्या कारखान्यांकडे जर परिस्थिती पाहिलं तर ते आहे, हे मान्य आहे.
आता हे सगळं असताना फक्त त्याची भूमिका जी आहे ते नीटपणे मांडले गेले पाहिजे. हे जे आहे शेवटी भावनेच्या आधारावर आरक्षण तुम्हाला मिळणार नाही आहे. मला मिळालंच पाहिजे म्हणून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. तुम्ही राजकीय वापर केला तरी तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. तुम्हाला संविधानाच्या चौकटीमध्ये राहून संविधानाच्या चौकटीतल्या अटी आणि शर्तता पूर्ण करून केंद्र सरकारने त्या ठिकाणी जावं. माझं म्हणणं असे, केंद्र सरकारने जर 50% वरून 60% आरक्षण, 49.50% वरून 59.5% आरक्षण EWS मुळे जर घटना दुरुस्ती करून करू शकलं तर मराठा समाजासाठीचं आरक्षण करण्याला तुम्हाला काय कमी? तुम्ही EWS साठी करू शकता आणि मग मराठा समाजासाठी आणखी वाढवा ना, 10 आणि 15 आणि 16% वाढवा. राणे समितीने जर 16% दिलं असेल तर 16% करा. सुप्रीम कोर्टाने जर 13% तुम्हाला सांगितलं असेल तर 13% करा. पण घटनेमध्ये दुरुस्ती करून करण्याच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे आणि मग एकंदरीत तुमच्या सगळ्या सरकार असताना तुम्ही ऐका ना, कुठेतरी राजकीय दृष्ट्या कमी पडतात का? तुम्हाला जर करायचंच आहे ते हे सांगू नका आम्हीच करणार होणार. हे करत असताना तुम्ही सांगा 24 आता या 24 डिसेंबरची मर्यादा त्यांनी सांगितली आहे. तुम्ही कदाचित 2 जानेवारी पर्यंत काही करत असाल, कारण आनंद आहे. आणखी 2 जानेवारीचे 12 जानेवारी पर्यंत मदत द्या, पण त्यांना द्या. देत असताना इतर समाज अंगावर येणार नाही याची काळजी घ्या. धनगर समाज आरक्षण मागता म्हणजे पडळकर साहेब रोज म्हणतात आरक्षण देऊ. मला माहिती आहे, मी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना आम्ही सोलापूरला 2004ला माननीय अटलजींना त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि अटलजींनी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की धनगर समाजाला शेड्यूल ट्राईबमध्ये आरक्षण आम्ही देऊ आणि त्यासाठी आम्ही घटना दुरुस्ती करू. दुर्दैवाने त्यानंतर सरकार आलं नाही. मला आठवतं की त्या ठिकाणी व्यासपीठावर मी पण होतो. आम्ही तो ढोल वगैरे अटलजींच्या गळ्यामध्ये घातला, त्यांना वाजवून ते वगैरे 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 ते सोडा. पण दुर्दैवाने तर सरकार आलं नाही. त्यामुळे अटलजींनाही मला दोष देता येणार नाही, कारण ते आलेच नाही नंतर. पण मग एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की धनगर समाजाला आरक्षण तुम्ही देऊ शकता का? इकडे म्हणता आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आम्ही आरक्षण देतो. तुमच्या हातातच नाही आहे, मुळामध्ये तुमच्या अधिकार कशातच नाहीये. धनगर समाजाला आरक्षण एसटी मधलं देणं हा राज्य सरकारचा अधिकारच नाही आहे. मग नाही अधिकार ना, मग पडळकर साहेब तुम्ही सरकारमध्ये आहात, करा. जसा मराठा समाजाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करून आपण काही निर्णयाप्रती येऊ, तसं धनगर समाजाच्या या, आदिवासी कोळी समाजाच्या, लिंगायत समाजाच्या या अनेक समाज असे आहे की ते आरक्षणाची वाट पाहत आहे. कोळी समाज आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामधल्या कोळी समाजानं मागच्या महिन्यामध्ये आंदोलन केलं. आम्हाला शेड्यूल ट्राईबमध्ये घातलं पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. मी वारंवार सभागृहामध्ये बऱ्याचदा म्हटले की कोळी समाजाला आरक्षण देत असताना खरा कोळी समाज आदिवासी आहे की नाही हे ठरवत. तुम्ही म्हणता ते आदिवासी नाही आहे, बरं नाही म्हणजे कशासाठी? हा मूळ आदिवासी. आता मूळ आदिवासी मध्ये विषय जातो की मग महर्षी वाल्मिक कोण होते? मग रामायणाच्या कालखंडामध्ये जंगलामध्ये राहणारा जो होता, जो वाल्या कोळी म्हणायचे, नंतर वाल्मिक ऋषी झाले, नंतर महर्षी वाल्मिक झाले. मग त्या कालखंडामध्ये त्याचा अधिकारच आहे, तो म्हणतो मी जंगलातच राहणार होतो, मला पुराव्याचे, मला प्रमाणपत्राची गरज काय? आणि मग मला मिळालं पाहिजे म्हणून तर रस्त्यावर आहे. धनगर समाज म्हणतो की धनगड आहे आणि धनगडला उत्तर प्रदेश बिहारमध्ये धनगड समाजाला त्या ठिकाणी जातीचे दाखले मिळत आहेत. ट्राईबमध्ये ते आहे, ट्राईबच्या यादीमध्ये धनगड म्हणून आजही ते आहे. त्यांचं म्हणणं ठीक आहे, आमच्याकडे जरा शब्दाची फेरफार झाली असेल का धनगरच्या ऐवजी धनगड आलं असेल, इंग्रजीमध्ये वगैरे बऱ्याचदा चुका होत राहतात. त्या चुकानुसार तसं झालं असेल तर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते सहमत. पण राज्याला मी विचारणार आहे की राज्य सरकारला जर याचा अधिकारच नाही आहे तर विनाकारण मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाचा ठराव कर असं का सांगून त्या लोकांना तुम्ही प्रोत्साहित करता? त्यांना वस्तुस्थिती सांग. यस आम्ही करू, आम्ही केंद्राकडे जाऊ, आम्ही केंद्राकडे प्रतिष्ठा लावू, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून केंद्राला आम्ही आग्रह धरू, विहित पद्धतीने आम्ही जाऊ आणि या समाजाला तुम्हाला आम्ही दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशा स्वरूपाचं हे भूमिका स्पष्टपणे राज्य सरकारने घेतली पाहिजे. बरेच विषय राजकारणाचे विषय येत राहतात आणि मग राजकारणाच्या विषयामध्ये कुणी या विषयावर बोलत नाही. विरोध कुणी करायचा? मग विरोध करायचा नाही म्हणून दुटप्पी भूमिका त्याच्या माध्यमातून स्वीकारायची आणि मग त्यामधनं वातावरण बिघडत राहायचं. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे योग्य नाही आहे. गेल्या अनेक वर्ष झाले या सभागृहामध्ये, खालच्या सभागृहामध्ये
मी काम करतोय 35-36 वर्ष झाल्यात, पण महाराष्ट्रामधलं एवढं वातावरण दूषित झालेलं मी पहिल्यांदा अनुभवतोय. पहिल्यांदा असं पाहतोय की एकमेक प्रत्येकाकडेच संशयानं पाहायला लागलाय. प्रत्येकच जण विधानमंडळामध्ये कोण काय भाषण करतो आणि मग आता कसं तर काही चुकीचं बोललं तर त्याच्या अंगावर जाता येईल की काय, अशी प्रवृत्ती सगळ्या ठिकाणी आज असं दिसायला. वातावरण असं एकमेकांविषयी अविश्वासाचं निर्माण का झालं, आणि मग अविश्वासाचं निर्माण झालेलं वातावरण या महाराष्ट्राला पुरणार आहे का? का जाती जातीमध्ये भानगड लावायच्या, विद्वेष पसरवायचा, जाती जातीमध्ये मारामाऱ्या लावायच्या आणि आपला उल्लू सीधा करायचा, असं काही तर काही लोकांचं धोरण तर नाही ना. मग राज्य सरकारने गंभीरतेने घेण्याची गरज. माझा राज्य सरकारला आग्रह आहे, जी काही असेल उद्या जे उत्तर द्याल तुम्ही, पण ते स्पष्टपणे उत्तर दिलं पाहिजे. उगाच गुळमुळीत उत्तर देऊ नका की आम्ही हो करणार आहे नाही करणार. स्पष्ट एक धोरण आहे. काय इतक्या दिवसाच्या आता मी आरक्षण न करू, इतक्या दिवसात केंद्र सरकारकडे जाऊ. तुम्ही जाणार आहात ना इथेनॉलसाठी, तुम्ही जाणार आहात ना साखर कारखान्यांसाठी, मग तुम्ही या ठिकाणी या विषयाला घेऊन जा माननीय पंतप्रधान मोदींकडे, माननीय राजनाथ सिंगांकडे, माननीय गृहमंत्र्यांकडे. हा विषय घेऊन जा ना की महाराष्ट्र पेटलाय, महाराष्ट्र अशांत आहे, जाती जातीमध्ये एक संभ्रमाचा संशयाचं वातावरण आहे. हे वातावरण शांत. उद्या काय होईल मला सांगता येत नाही, भीती वाटते. उद्या समाजामध्ये तेढ वाढली तर भीती वाटते. आणि आम्हाला माहिती नव्हतं, मी लेवा पाटील आहे, मी कुणबी लेवा पाटील आहे, मला हे आम्हाला माहीतच नव्हतं की अशा स्वरूपाच्या भानगडी काय त्या. मग आमच्याकडे भानगडी, मग कुणबी कोण, लेवा पाटील कोण, मराठा पाटील कोण, मराठा कुणबी कोण, कुणबी मराठा कोण, हे आम्हीच लावलेल्या भानगे आम्हाला परवडतं. मग कधी होत आहे, मग तुम्ही आमच्या कशी काय मग बेटी काय म्हणतात रोटी बेटी व्यवहार का करत नाही, रोटी व्यवहार करा. मग त्यावेळेस कुठे गेले? पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी आवाहन केलं सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि नगर जिल्ह्यापर्यंत की तुम्ही या, तुम्ही कुणबी लिहा, त्या कालखंडामध्ये त्या समाजाने म्हटलं की आज आम्हाला आवश्यकता वाटत नाही, योग्य वेळी आम्ही विचार करू. त्यांनी नाही केलं. ठीक आहे, त्यांनी नाही केलं. आजही तुम्ही पाहत असाल तर मराठवाडा फक्त त्याच्यामध्ये पहिले 8 जिल्हे मराठवाड्यातले का पुढे आले? कारण मराठवाडा महाराष्ट्रात नव्हताच. त्या कालखंडामध्ये मराठवाडा महाराष्ट्रात नसल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला. निदान महाराष्ट्रात तरी कुणबी लिहिलं गेलं, पण त्यांना ती पण संधी नव्हती ना. 1951ला ती पण संधी जनगणनेमध्ये नव्हती. म्हणून या ठिकाणी 1931ची जनगणना, नंतरच्या कालखंडामध्ये झालेली 51ची जनगणना, आणि या जनगणनेनुसार आता जातनिहाय जनगणना करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत तुम्ही जातनिहाय जनगणना करत नाही तोपर्यंत कोणता समाज किती आहे कसं समजेल? मागास. मग मागास आहे, अति मागास आहे, दुर्बल आहे वगैरे अनेकांनी विषय मांडलेत. कपिल पाटील साहेबांनी मांडले, अनेकांनी विषय मांडले या ठिकाणी की तुम्हाला हे फार कठीण आहे अशातलं नाही. गावागावापर्यंत कोण कोणत्या समाजामधला आहे हे गावागावातल्या त्या ग्रामसेवकाला, त्या तलाठ्याला, त्या ह्याला हे सगळं झालं पाहिजे. आणि जातनिहाय जनगणना करायची असेल तर या विधानमंडळाच्या याच सत्रामध्ये जातनिहाय जनगणनेचा ठराव आत्ता केला पाहिजे. आत्ता तुम्हाला जर खरंच मागासवर्ग शोधायचे असतील, खऱ्या अर्थाने दुर्बल माणसाला न्याय द्यायचा असेल, खऱ्या अर्थानं नियोजन पुढचं करायचं असेल, तर त्या नियोजनामध्ये आजपर्यंत जे झालेली जात बिहारनं केलं की नाही? टिकली ना. बाकीच्या राज्यांनी केली ना, टिकली ना. मग या ठिकाणी जातनिहाय गणना जर बिहारमध्ये ते करू शकतात तर ही जातनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये करण्याला आपल्याला काय आक्षेप आहे? माझी विनंती राहणार आहे की बरेचसे चित्र त्याच्या पायाभूत, ज्याला म्हणतो की पाया जो आहे तो कशावर आधारलेला आहे, तुमच्याकडे सांख्यिकी आली पाहिजे, तुमच्याकडे स्टॅटिस्टिक असलं पाहिजे. त्या स्टॅटिस्टिकच्या आधारावर खरी वस्तुस्थिती समोर तुमच्या येईल. नुसत्या आधारावर आम्ही इतकेला आहोत, मग आम्ही इतक्या समाज आहोत, कुणबी समाज आमचा 4 कोटी, मराठा समाज आमचा 3.5 कोटी, याच्यावर आधारित नको आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थितीला राहून प्रत्यक्ष किती आहे, किती लोकांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे, किती लोकांनी याच्यात लाभ घेतलेला आहे, जो गायकवाड समितीने निष्कर्ष काढलेले आहे त्या निष्कर्षानुसार खरोखर जे मागासवर्गीय त्यांना का देऊ नये? जो दुर्बल आहे त्याला दिलाच पाहिजे. राज्य घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेचं सूत्र मांडलं की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. आणि एकच मिनिट, हे जर करत असाल तर जातनिहाय जनगणनेला प्राधान्य देऊन याच सभागृहामध्ये ठराव झाला पाहिजे. आणि माझी विनंती आहे, सरकारने या संदर्भातला निर्णय या सभागृहामध्ये आता जाहीर केला पाहिजे. तो स्पष्ट असला पाहिजे, तो सुस्पष्ट असला पाहिजे. तुम्ही जर गोंधळ किंवा संदिग्ध असंदिग्ध अशा स्वरूपाचं या ठिकाणी बोलाल तर महाराष्ट्रामधली ही अशांतता थोपवणं तुमच्या हातामध्ये राहणार नाही, माझ्या हातामध्ये राहणार नाही. समाजा भावनेच्या आधारे जाऊन हा भावनात्मक झालेला आहे
तो एकत्र येतो आहे, तर तुमच्या माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन येत नाही. त्याला असं वाटतं की मला काहीतरी मिळालं पाहिजे, मला काहीतरी मिळणार आहे, मला काहीतरी मिळावं, म्हणून आज मराठा समाज हा या ठिकाणी अशा रीतीने एकत्र येतोय. हा न्याय देण्याची भूमिका आहे. कायद्याच्या संसदेच्या चौकटीमध्ये राहून या समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका सरकारने स्पष्ट करावी अशी माझी विनंती आहे.